डोंबिवली में 4 महीने की बच्ची का अपहरण करने वाली 17 वर्षीय लड़की गिरफ्तार। बाप से बदला लेने के लिए किया अपहरण। डोंबिवली मानपाड़ा पुलिस ने डोंबिवली पूर्व के पलावा सिटी में रहने वाले सतीश रजत की शिकायत पर उसकी 4 माह की बच्ची का अपहरण करने वाली 17 साल की नाबालिग लड़की को हिरासत में लिया है, जो बांग्लादेशी है तथा सतीश रजत भी बांग्लादेशी है। उसने उस 17 साल की लड़की और उसकी मां तथा मौसी को गारमेंट फैक्ट्री में काम दिलाने का वादा करके डोंबिवली लाया था, मगर यहां आने के बाद उसने 17 वर्षीय लड़की को वेश्या व्यवसाय में डाल दिया। बाकी समय वो लड़की सतीश के घर में काम करती थी। उसने उसकी मां और मौसी को दूसरी जगह रखा था और मिलने भी नहीं देता था। इस काम में सतीश का भाई सचिन रजत भी शामिल था। पुलिस ने दोनों को गिरफ्तार किया है। 17 वर्षीय अल्पवयीन लड़की से पिछले 2 महीने से सतीश वेश्या व्यवसाय करवाता था। अब मानपाड़ा पुलिस उसे उल्लासनगर के चिल्ड्रन होम में दाखिल किया है। दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी 4 महिन्याच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये ज्याच्यावरती आरोप करण्यात आला होता ती 17 वर्षाची मुलगी त्या मुलाला घेऊन गेली होती। त्या 17 वर्षाच्या मुलीकडे चा तपास करून आम्ही तिला ताब्यात घेतलं त्या लहान मुलासहित। तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर असं दिसून आलं की तिला तिच्या आईला आणि मावशीला बांगलादेशातून गारमेंट कारखान्यामध्ये नोकरी लावतो या बहाण्याने इथे घेऊन आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता। म्हणून तिने आरोपीच्या लहान मुलाला घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता। आम्ही तिला बांगलादेशात घेऊन येणारे जे 2 आरोपी आहेत सतीश रजक त्याचा नातेवाईक यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। पिटा ॲक्ट खाली यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि तपास सुरू आहे। यातील पीडित जे लहान बाळ होतं ते त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात अटक केलेलं आहे। तसेच यातील पीडित मुलगी जी आहे की जी बांगलादेशी विक्टीम आहे, वेश्याव्यासाठी जिला आणण्यात आलं होतं, तिला शांती सदन उल्हासनगर येथे सुरक्षित एका आम्ही मान्य न्यायालयाच्या आदेशाने ठेवण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे।